नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. थकीत रक्कम देण्याबाबत श्रमजीवी संघटना आक्रमक. वाडा तहसीलदार कार्यासमोर केले आंदोलन. वाडा तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनामधील मजुरांची गेल्या डिसेंबरपासून 9,24,58,105 एवढ्या रुपयांची मजुरी थकली असल्याने शिमगा होळी सण जवळ असताना कामाची मजुरी न मिळाल्याने वाडा तहसीलदार कार्यालयासमोर थकीत मजुरी तात्काळ मिळावी यासाठी मंगळवारी श्रमजीवी संघटनेने जोरदार आक्रमक होऊन घोषणा देत आंदोलन केले. तसेच गरिबांच्या हाताला काम मिळावे म्हणून शासनाने प्रथम नरेगा व नंतर मनरेगा योजना चालू केली होती, पण नंतर या योजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेकडून केला जात आहे. यामुळे नागरिकांना रोजगारांपासून वंचित राहावे लागत आहे. वाडा तालुका हा ग्रामीण व आदिवासी वस्तीचा भाग असल्याने मोठ्या प्रमाणात लोक रोजगार हमीवर काम करीत आहेत. तसेच डिसेंबरपासूनची 6,000 मजुरांची मजुरी तात्काळ द्यावी या मागणीसह केंद्राकडून 100 दिवस आणि राज्य सरकारकडून 365 दिवस काम उपलब्ध करून द्यावे अशी मागणी श्रमजीवी संघटनेने तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 वाडा प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट.